वेळ देण्यात आलेली आहे। मात्र या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या शिक्षकांनी वेळ घेतली नव्हती, त्यामुळे त्यांना बाहेर काढण्यात येत होतं। मात्र आता त्यांना आतमध्ये बोलवण्यात आलेलं आहे। काय नेमका शाळेचा मुद्दा आहे, का तुम्ही आज पुण्याहून मुंबईमध्ये ठेपलेलात? दादा भुसेंची वेळोवेळी तुम्ही भेट घेण्याचा प्रयत्न करत होता, तुम्हाला भेट मिळत नव्हती। आज अखेर इथे तुम्ही डायरेक्ट आल्यानंतर तुम्हाला ही भेट मिळत आहे, त्यासाठी देखील पोलीस तुम्हाला बाहेर काढत होते। काय नेमकं कारण आहे? आमची शाळा महात्मा गांधी स्कूल आहे आणि आमची शाळा 650 वरनं जास्त पोरांना शिकवते, ते पण फ्रीमध्ये। तर आमचे जे शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत श्री विनायक देवकर सर, ते इथे कमीत कमी 5-6 वेळा येऊन गेले होते, पण त्यांना काही ह्यांना ते लोक परमिशन देत नव्हते की तुम्ही तुमच्या शाळेला, म्हणजे आमच्या शाळेला परमिशन पण नाही आणि आमच्या शाळेला युडाईज नंबर पण नाहीये, तो पण आमच्याकडनं घेऊन टाकलाय। तर मग मला एवढंच सांगायचं आहे की जर तुम्ही एखाद्या शाळेकडे बघताय तर तुम्ही हे म्हणताय की त्या शाळेचा स्क्वेअर फूट कमी आहे, हे कमी आहे, ते कमी, पण ती शाळा जे काम करते, ती शाळा जे काम करते म्हणजे एखाद्या म्हणजे गोरगरिबांना शिकवणे आणि ते पण इंग्लिश, उच्च इंग्लिश माध्यमातून शिकवणे हे खूप अवघड आहे। आणि आमची शाळा, आमचे विनायक देवकर सर हे गोष्ट करतात। तर गोरगरिबांना शिकवणे, त्यांना राशन देणे, पाणी देणे, हर एक त्योहाराला, हर एक फेस्टिवलला त्यांना नवीन नवीन कपडे देणे, आणि आमचे सर कुठलेही कपडे देताना ते असं म्हणजे बघत पण नाही की किती महागाचा आहे, किती मोलाचा आहे, ते डायरेक्ट आम्हाला घेऊन देतात जे आम्हाला आवडतं। तर मला हा प्रश्न आहे की आता आम्ही 10वीचे विद्यार्थी आहोत, तर जर तुम्ही म्हणताय आमची शाळा आम्ही बंद करायची, तर आम्ही ह्याच्या पुढे करायचं काय? आम्ही कुठे जायचं? तर माझा सगळ्या जे पण हे आहे गव्हर्नमेंट आहे, मला सगळ्यांकडे ही अपेक्षा आहे की तुम्ही जे प्रश्न मी आता केले त्याचे उत्तर आम्हाला द्या, आणि मग जर तुम्ही आम्हाला सांगितलं की तुम्ही जर आमची शाळा बंद करण्यानंतर आम्हाला कुठे ठेवणार आहे, तर आम्ही नक्की आमच्या शाळा बंद करण्यामध्ये तुमचा सहभाग देऊ। धन्यवाद। इथे आल्यानंतर तुम्ही किती वेळ थांबला होता? दादा भुसेंच्या भेटीसाठी मेसेज दिला होता का आतमध्ये? त्यांचे पीए देखील आले होते बाहेर, पण तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न इथे पोलिसांकडून करण्यात येत होता? नाही, आता गव्हर्नमेंटचं कसं असतं, जर त्यांना पहिलेच सांगितलं की आम्ही इथे येणार आहे, मग ते लोक काय करतात, काहीतरी प्लॅन बनवतात आणि ते लोक जातात, म्हणजे सगळे नाही करत पण असं करतात, म्हणून आम्ही न काही सांगता न काही करता आम्ही डायरेक्ट इथे आलो होतो। मुलं तुम्ही इथे आलेलात आणि किती तुमचे शिक्षक या ठिकाणी तुमच्या सोबत आलेले आहेत? आमच्या शाळेचे प्रिन्सिपल आहेत, 2 टीचर आहेत आणि बाकीचे 20-25 नाही तर 30 पोरं आहेत। किती वेळा तुमच्या शिक्षकांनी किंवा तुम्ही किती वेळा दादा भुसेंची भेट घेतली आहे का, किंवा पुण्यातल्या शिक्षण विभागाकडे तुम्ही गेले होते का? आम्ही खूप वेळा ट्राय केलं, पण आम्ही नाही, आमचे जे शाळेचे मुख्याध्यापक आहेत त्यांनी खूप वेळा ट्राय केलं की सगळीकडे जाऊन घ्यायचे, पण त्यांना कुठेच परमिशन देत नव्हते, म्हणून आम्ही आज हे केलं, निश्चय केला की आम्ही इथे येणार आणि डायरेक्ट त्यांच्याशी बोलणार। म्हणून आश्वासनं त्यांच्याकडनं देण्यात येतील का, किंवा यापूर्वी भेट घेण्याचा प्रयत्न केला पण तुम्हाला उत्तरच मिळालं नव्हतं, त्यामुळे आज काय अपेक्षित आहे तुम्हाला? तुमचे सगळे विद्यार्थी किंवा तुमचे सगळे शिक्षक आतमध्ये गेलेले आहेत, सध्या भेट घेत आहेत दादा भुसेंची, काय अपेक्षा आहे? आता माझी तर हीच इच्छा आहे की आमचे जे मुख्याध्यापक आहेत ते 5-6 वेळा येऊन गेले, आता आम्ही स्वतः विद्यार्थी आलो आहोत, कारण की आम्हाला आमच्या भविष्याचं पडलेलं आहे। आता जर तुम्ही आम्हाला परमिशन नाही दिली, जर सरांनी पण आम्हाला परमिशन नाही दिली, तर मग आमचे जे फ्युचर आहे ते सगळं रुईन होणार, कारण की मग आम्हाला करायला काहीच नसणार पुढं। आणि जसं ते म्हणतात की आमची शाळा बंद होणार, मग आम्ही कुठे जायचं, आम्ही काय करायचं? आम्ही तर सगळे गोरगरीब पोरं जे माझ्यासारखे आहेत तेच आमच्या शाळेमध्ये, कुणाचे आई नाहीये, कुणाचे वडील नाहीये, तर ह्या पोरांना सगळ्यांना 1 रुपया न घेता आमचे सर आम्हाला शिकवतात। तर मग ह्या सगळ्या पोरांनी पुढे करायचं काय? आणि असं पण नाहीये की आम्ही गव्हर्नमेंटला म्हणतोय की तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, आम्हाला अनुदान द्या, आम्हाला डोनेशन द्या, आम्हाला तुमच्याकडनं काहीही नको, आम्हाला फक्त आमच्या शाळेसाठी परमिशन पाहिजे। तर आपण पाहतोय की एकूणच मोठ्या संख्येनं पुण्याच्या महात्मा गांधी या शाळेतील सगळे विद्यार्थी जे आहेत ते आज दादा भुसेंच्या भेटीसाठी दाखल झाले होते। काही वेळासाठी त्यांना तात्काळ ठेवण्यात आलं, मात्र कोणत्याही पद्धतीची परमिशन नसल्यामुळे त्यांना भेट घेता येणार नाही असं सांगण्यात आलं। आणि इथे ज्या पद्धतीत माध्यमं पोहोचली, माध्यमांच्या माध्यमातून ज्या पद्धतीत इथे परमिशन मिळत नाहीये, मुलांना भेटण्यासाठी वेळ देण्यात येत नाही, असा ज्यावेळी मेसेज गेला त्यानंतर त्यांना आत बोलवण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी शाळेचा जो महत्वाचा विषय आहे की शाळा बंद करण्याच्या मार्गावरती हे विभाग लागलेला आहे, कारण ज्या ठिकाणी शाळेची जागा जर आपण पाहिली तर सध्या 4320 स्क्वेअर फूट अशी ही शाळेची जागा आहे। त्या जागेमध्ये कुठेतरी आपण पाहतोय की अधिकची जागा ही शाळेसाठी लागते आणि तेवढी जागा ह्या शाळेकडे नसल्यामुळे ही शाळा बंद करण्यासाठीचं कारण दाखवण्यात आलं। खरं तर ही सगळी स्पेशल मुलं आहेत, या मुलांना आई वडील नाही आहेत। आपण पाहतोय की अनेक विद्यार्थी जे आहेत किंवा मग तिथे शिकत असलेली मुलं जी आहेत ती स्पेशल मुलं आहेत, कारण यांचा सगळा खर्च जो आहे तो पूर्णपणे ही शाळा घेत आहे। कोणताही सणवार असला तरी मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कोणत्याही पद्धतीचा खर्च जो आहे तो कोणत्याही शिक्षण विभागाकडनं किंवा कोणत्याही संस्थेकडनं
केला जात नाही, तर स्वखर्चाने ही शाळा करत असते. त्यामुळे आज ही शाळा बंद होऊ नये यासाठी हे शिक्षक मुंबईमध्ये दादा भुसेंच्या भेटीसाठी आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन ठेपलेले आहेत. त्यामुळे दादा भुसेंच्या वतीनं किंवा शिक्षण विभागाच्या वतीनं आता नेमका काय या संदर्भामध्ये निर्णय घेतला जातो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निकेश मोरेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. तर शिक्षण मंत्र्यांनी न्याय द्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केलेली आहे. तर विद्यार्थी या संदर्भात विद्यार्थ्यांनी आरोप केला. शाळा बळकवल्याचा विद्यार्थ्यांचा हा गंभीर आरोप आहे. अनाथ संस्थांची मुलं आता शिक्षण मंत्र्यांच्या भेटीला पोहोचले. शिक्षण मंत्र्यांनी न्याय द्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. त्यामुळे आता शिक्षण मंत्र्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या भेटीमध्ये काय घडामोडी घडतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.